गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचं प्रमाण थोडंसं कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्यातील काही भागांमध्ये कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ झाली असून याचाच परिणाम म्हणून सध्या कडाक्याची थंडी गायब झाल्याचं दिसतंय। दरम्यान भारतीय हवामान खात्यानं येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील हवामान पुन्हा बिघडणार आणि राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज दिलाय। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात पुन्हा एक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। हा कमी दाबाचा पट्टा आता येत्या काही तासात पुढे सरकणार आहे आणि पूर्व ईशान्येकडे दाब वाढणार आहे। याचाच परिणाम म्हणून देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे। या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम म्हणून ईशान्येकडील राज्यांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्यानं याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर सुद्धा पाहायला मिळणार आहे। राज्यात सुद्धा पावसाचा अंदाज देण्यात आलाय। राज्यातील तापमान कमी होऊन काही ठिकाणी ढगाळ आणि अगदीच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। येत्या 2 दिवसांनी अर्थातच 24 आणि 25 डिसेंबर रोजी राज्यातील पूर्व आणि पश्चिम विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात देखील या काळात ढगाळ हवामान पाहायला मिळू शकतं असा एक अंदाज आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पुढील 4-5 दिवस किमान आणि कमाल तापमानात थोडेसे अधिक राहणार आहे। येत्या 24 तासात किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। याचाच परिणाम म्हणून पुढील 5 दिवस बहुतांश राज्यात थंडीचा जोर कमी होणार असल्याचं सांगण्यात आलंय। एकंदरीत 24 आणि 25 तारखेला महाराष्ट्रातील विदर्भ विभागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज असून मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे। या अनुषंगानं विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलाय। या काळात फार अधिक पाऊस पडणार नाही, अगदीच तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून पावसाची व्याप्ती ही फक्त विदर्भापुरती मर्यादित आहे। मात्र असं असलं तरी पूर्व आणि पश्चिम विदर्भातील आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आलाय।